कोल्हापूरहून पन्हाळ्याकडे निघालेल्या फोक्सवॅगन कंपनीच्या भरधाव कारचं नियंत्रण सुटल्यानं पन्हाळा इथल्या बुधवार पेठेत अपघात झाला। भरधाव कार थेट एका घराजवळील टेलिफोनच्या खांबावर आदळली। ही धडक इतकी जोरदार होती की त्यामध्ये टेलिफोनचा खांब तब्बल 30 फूट लांब जाऊन पडला। या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झालेत। गांधीनगरचा 26 वर्षीय सोनिक महेश विधाते आणि त्यांचा 24 वर्षीय मित्र साहिल वछानी हे दोघे कोल्हापूरहून पन्हाळ्याच्या दिशेनं फोक्सवॅगन कार घेऊन चालले होते। पन्हाळ्यातील बुधवार पेठ इथं आज सकाळच्या दरम्यान अत्यंत भरधाव वेगानं जाणाऱ्या कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं। त्यामुळे कारनं रस्त्याच्या कडेला असलेल्या टेलिफोनच्या खांबाला जोरात धडक दिली। या धडकेत टेलिफोनचा खांब निखळून 30 फूट लांब उडून पडला। या अपघातात चालक सोनिक विधानी आणि त्यांचा मित्र असे दोघे जण गंभीर जखमी झालेत। दोघांवर कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पन्हाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तर आपटी बुधवारपेठ गावचे पोलीस पाटील रघुनाथ बुचडे यांनी जखमींना उपचारासाठी दवाखान्यात पाठवलं। अपघातानंतर जोराचा आवाज झाल्यानं घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती। या घटनेमुळे भरधाव वेगानं धावणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या अपघाताबाबतचा विषय ऐरणीवर आलाय। पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सीताराम डोईफोडे अधिक तपास करतायत।